नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी तन्मय टिल्लू. आज आपण चर्चा करणार आहोत मुलं न होणं या विषयावरती. या बाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ वैद्य अविनाश अमृतवाड. चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टर अविनाश अमृतवाड यांचं स्टुडिओत स्वागत करूयात. सर, स्वागत तुमचं स्टुडिओत. नमस्कार. तर डॉक्टर अविनाश अमृतवाड यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास हे BMS आणि DY आहेत. ते पंचकर्म आणि आयुर्वेद विशेषज्ञ देखील आहेत. गुरुकुंज मोजरी अमरावती येथील आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्याची त्यांनी पदवी घेतली आहे. पुण्याचे राजवैद्य आदरणीय समीर जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष अध्ययन देखील केलं आहे. मागील 14 वर्षांपासून श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवरती संशोधन आणि उपचार त्यांनी केलेत. मेंदूंचे आजार, वंध्यत्व, मणक्याचे विकार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड या आजारांवरती अचूक निदान आणि उपचारासाठी त्यांची ख्याती आहे. स्त्री वंध्यत्व आणि गर्भाशयाचं ऑपरेशन टाळण्यासाठी विशेष संशोधनही त्यांनी केलंय. गुरुकुल पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे विद्यादान करून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार ते करतात. या सर्व कार्यासाठी 2017 साली महात्मा कबीर समता परिषदेतर्फे नांदेड रत्न तसंच वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मराठवाडा भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्या मुख्य शाखा आहेत नांदेडसह मुंबई, पुणे, लातूर, वाशिम इतर शहरांमध्ये ते रुग्णसेवाही देतात. तर चला चर्चेला आज सुरुवात करूयात. सर, आयुर्वेद नेमकं याकडे कसं बघतं? ॲक्च्युअल आज जो विषय आपण घेतलाय म्हणजे मूल न होणे, अतिशय ज्वलंत प्रश्न सध्याच्या सगळीकडे पाहायला मिळतो. खरंय. आणि होतं काय की एखादा विषय सद्य परिस्थितीमध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये जेव्हा समोर येतो तेव्हा स्पेशलायझेशनच्या अनुषंगानं ॲक्च्युअल पर्टिक्युलर ऑर्गनवरतीच त्या ठिकाणी फोकस केलं जातं. आता ह्याच प्रश्नाच्या बाबतीत जर आपण पाहिलं म्हणजे मूल न होणे, ज्याला वंध्यत्व आपण म्हणतो, किंवा मग गर्भाशयाच्या समस्या असतील, या दोन्हीवरती मी विजन टाकू इच्छितो की आयुर्वेद हे सर्वकष विचार करून चालणारं शास्त्र आहे. आणि मूल न होणे हा जो मुद्दा आहे तो फक्त गर्भाशयाचा नसून तो इतर सर्व अवयवांची एक पोटन्सी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फायनल फॅक्टर ज्याला म्हणतो आपण, बीज तयार होण्यापासून ते गर्भाशयाच्या हेल्थपर्यंत हा सगळ्या अवयवांचं एक व्यवस्थित प्रेझेंटेशन ज्या ठिकाणी होतं ते म्हणजे जेनायटल ऑर्गन्स आहेत. आणि तद अनुषंगानं जर आपण समजा विचार केला तर गर्भाशयाचा किंवा फक्त पर्टिक्युलर गर्भाशयाचा तो आजार नसून तो सार्वदेहिक आजार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहायला पाहिजे. आता मूल न होणे ह्या बाबतीमध्ये किंवा वंध्यत्वाच्या बाबतीमध्ये ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम असं जिथं म्हटलं जातं, ऋतू म्हणजे मासिक पाळी असेल किंवा मग एन्व्हायरमेंटचा मी विचार त्यामध्ये करेल, क्षेत्र म्हणल्यानंतर गर्भाशयाचाही विचार करेल, अंबू म्हणल्यानंतर रक्त आणि शुक्र ह्या दोन धातूंचा पण मी त्या ठिकाणी विचार करेल, आणि बीज म्हणल्यानंतर स्त्री आणि पुरुष बीज ह्या दोन्हींचा पण विचार त्या ठिकाणी निसर्गाच्या माध्यमातून ॲक्च्युअल आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळं फायनल प्रोडक्ट जिथं आपल्याला पाहिजे की मूल होणे हा विषय जसा शारीरिक आहे तसाच तो मानसिक पण आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा विचार जर आपण समजा आयुर्वेद दृष्टिकोनातून केला तर निश्चित यश हे आपल्या हातामध्ये येतं. नक्कीच. पण सर, जर आपण पाहिलं की बीजांड तयार न होणं किंवा न फुटणं याविषयी चिकित्सा आयुर्वेदात वर्णन केली गेली आहे का? निश्चितच. म्हणजे हा विचार अगदी प्रधान आहे की बीजांड म्हणजे हॉट विषय आहे आताचा. म्हणजे होतं काय की बऱ्याचशा हार्मोनल टेस्ट केल्या जातात आणि मुद्दा येऊन थांबतो तो पोटन्सीवरती. आणि विचार करणारी गोष्ट आहे की फक्त बीज तयार होणे ही प्रोसिजर ओव्हरीजची नसून तो एक पोटन्सी फॅक्टर आहे. म्हणजे जिथं आयुर्वेद म्हणतो की रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र ह्या 7 धातूंपर्यंत पोषण व्हायला पाहिजे तर शुक्राची अभिव्यक्ती ॲक्च्युअल बीजामध्ये येते. आता जिथं स्त्री शुक्र नावाची गोष्ट रक्तामध्ये आहे म्हणजे ॲनिमिया नावाची गोष्ट सुद्धा बीजांड तयार न होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तद्वतच बाकीचे डिसीज फॅक्टर्स सुद्धा त्याच्यावरती पोटेन्शियल असू शकते. म्हणजे फक्त हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे ज्याला AMH म्हणतो म्हणजे अँटीम्युरल हार्मोन म्हणून आता सध्याचा एकदम 1 नंबरचा मुद्दा आहे जो सिक्रेटच होत नाही असं एकंदरीतच वैद्यकशास्त्रामध्ये चर्चेला जातं. त्याला अनेकविध कारण आहेत ग्लोबल वॉर्मिंग पासून. पण ह्यासोबतच बीजांड तयार न होण्याच्या बाबतीमध्ये आपण एक डिफरंट वेनी जर विचार केला की नेमकं पोटन्सी कशामुळे येत नाही. एखाद्याला जीर्णज्वरामुळं म्हणजे ताप भरपूर दिवसाचा मुरल्यामुळे होऊ शकतं, एखाद्याला आम्लपित्तामुळे होऊ शकतं, तद्वतच एखाद्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर ज्याला डिप्रेशन आपण म्हणतो त्याच्यामुळे होऊ शकतो. मुद्दा एक समजून घेण्यासारखा आहे की बीज किंवा फळ कधी लागतं, बीज आणि फळ कधी लागतं ह्याचा जर मी विचार केला तर झाड उत्तम असेल तर बीज आणि फळ लागतं.
बरोबर का नाही. आणि तद अनुषंगानं जर मी विचार केला की ओव्हरऑल समजा बॉडीचं फिजिओलॉजी जर करेक्ट असेल, म्हणजे मागे केस आली होती की AMH नावाचं हार्मोन त्यांचं वाढतच नाही किंवा बीजांड फुटतच नाहीत. मग मी जेव्हा हिस्ट्री टेकिंग केली ह्या सगळ्या बाबतीमध्ये, तर तद अनुषंगानं असं जाणवलं की भरपूर दिवसाचा ताप, ज्याला टायफॉइड होऊन गेलाय 5 ते 7 वर्षापूर्वी, परंतु तो टायफॉइड ऍक्च्युअल आपण दाबला गेलाय म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा ह्या गोष्टींनी. आणि तद अनुषंगानं त्याचा जो परिणाम आहे तो तिच्या हाडाच्या मगजावरती, ज्याला बोन मॅरो आपण म्हणतो, त्यावरती आल्यानंतर ॲनेमिक कंडिशन्स डेव्हलप झाल्या आणि मग बीजांड फुटण्याची प्रोसिजर जी आहे ती थांबली. मग त्याला आपण जीर्णज्वराची ट्रीटमेंट केली आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये बीजांड फुटायला लागली. विषय असा आहे की प्रत्येक गोष्टीला म्हणजे एक रिझन आहे आणि तद अनुषंगानं बीजांड फुटण्यासाठी रक्ताची ऊब लागते तद्वतच. आता दुसरा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो ह्या ठिकाणी की पक्वाशय ज्याला आपण म्हणतो, मोठा आतडा, त्याच्यावरती गर्भाशय ठेवलेला आहे आणि ते गर्भाशयाची जी काही फिजिओलॉजी आहे ती मोठा आतडा आणि ब्लॅडर ह्या दोन्हीवरती अवलंबून आहे. आणि मोठ्या आतड्याच्या मळाची ऊब, माऊली काय म्हणते की मोठ्या आतड्याच्या मळाच्या उबेनी गर्भाशयाचं एंडोमेट्रियम डेव्हलपमेंट होतं आणि तद्वतच बीजांड पण फुटायला लागतात. इन शॉर्ट, आज किती कॉन्स्टिपेशनची पेशंट्स आहेत. म्हणजे हाही किस्सा मला सांगावा असं वाटतं. मागे एक कोल्हापूरची केस होती आणि 3 दिवसाला एकदा मोशन होते असं ते प्रेझेंट करतायत आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की इन्फर्टिलिटी ट्रीट व्हावं. हाव इट इज पॉसिबल? हा मुद्दाच नाहीये. म्हणजे आपण सर्वकष दृष्टिकोनातून जर गेलो आणि त्यांचं कॉन्स्टिपेशन दूर केल्यानंतर एक 6 ते 8 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना अगदी आपण निर्णयाप्रत पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग जसं त्यांच्या घरी आनंदाची बातमी लागली, पण त्यांनी मला धन्यवाद ह्यासाठी दिले की मी वेगळ्या अँगलने गेलो. म्हणजे मुद्दा समजून घेण्यासारखा आहे या ठिकाणी की आपण पर्टिक्युलर रिझन वाईज जर आपण ह्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट दिली तर नुसते हार्मोन्सच्या टेस्ट करून किंवा तद्वतच फक्त गर्भाशयाचा किंवा ओव्हरीजचा दृष्टिकोन ठेवून बीजांड फुटणार नाहीयेत. आपल्याला सार्वधिक दृष्टिकोनातून या ठिकाणी जावं लागेल आणि बेस्ट आन्सर्स या ठिकाणी आहेत. फक्त ॲक्च्युअल व्हिजन काय की औषधं कधी दिल्या जातात तर निदानानंतर. म्हणून जवळच्या वैद्याकडून कोणाकडून निदान जर करून घेतलं तर निदानाच्या अनुषंगानं बेस्ट ट्रीटमेंट आपल्याला ह्यामध्ये करता येते. पण PCOD कितपत कारणीभूत ठरतं मूल न होण्यास? निश्चित, म्हणजे हाही मुद्दा आहे की PCOD सध्याचा म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. कारण रुटीन तुमचे बिघडलेले आहेत. लाईफस्टाईल ज्याला म्हणतो, सकाळी मग उशिरा उठण्यापासून ते रात्री उशिरा झोपण्यापर्यंत आणि भागवणं ज्याला म्हणतो, म्हणजे डाएटच्या बाबतीमध्ये जिथं ही सगळी हेल्थ जी आहे ती रसधातूच्या अनुषंगानं ठरते. म्हणजे रसाचा उपधातू म्हणून जिथं रज येतो आणि त्या रजाचं पोषण जर आपल्याला करायचं असेल समजा तर ही लाईफस्टाईल करेक्ट ठेवावी लागते. आईच्या काळामध्ये जिथं आपण खाली बसून कामं करत होतो आणि तद्वतच आपण समजा मांड्यांचं प्रेशर गर्भाशयावरती होतं आणि हीट जनरेट होत होती आणि तद अनुषंगानं समजा तिथलं फिजिओलॉजी जे आहे ते नॉर्मल राहायचं. PCOSच्या बाबतीमध्ये मला एक सांगावं असं वाटतं की 100% नाही, बट अप टू 70% तरी तो फॅक्टर जो आहे तो अफेक्ट करतो. कारण जिथं ओव्हम जनरेट होतं त्या ठिकाणी जर सिस्टिक लिजन्स असतील, सिस्टिक लिजन्सला माझ्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पांडू असं आपण म्हणूयात. कारण काय की रक्त आणि मांसापासून बनलेली ही ओव्हरी जर समजा त्या ठिकाणी रक्ताचं प्रमाण कमी पडत असेल तर त्या ठिकाणच्या मांसाला काठिण्य येतं, ज्याला आपण शिस्ट म्हणतो. 100% नाही, पण काही प्रमाणात का होईना पण ओव्हुलेशन जनरेट होतं PCOD असताना सुद्धा काही प्रमाणात. बट महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हेल्थ जर का समजा ओव्हरीचं नॉर्मल असेल तर अजूनही फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये 100% आउटपुट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे PCODच्या बाबतीमध्ये मोर ऑर लेस 45 to 60 डेजमध्ये आपल्याकडे परिणाम येतात. कारण आपण ओव्हरऑल अँगलनी जातो. विथ दॅट PCODसाठी एक स्पेशल प्रोसिजर जी विद्धा आणि अग्नीच्या माध्यमातून, म्हणजे सुश्रुताचा जो भाग आहे आणि तद अनुषंगानं विद्धा आणि अग्नीच्या माध्यमातून माझ्या इकडे जे मी परिणाम पाहतोय की त्या ठिकाणी आपण त्या अवयवाचं प्रोसिजर करून जर समजा रक्तप्रवाह वाढवला आणि डायजेशनच्या बाबतीमधले करेक्शन्स केले आणि लाईफस्टाईल करेक्ट केली तर 45 to 60 डेजमध्ये PCOSचा फॅक्टर जो आहे किंवा गर्भाशय बीजांडाच्या ठिकाणची गाठ जी आहे ती डिझॉल्व्ह होताना पाहायला मिळते. आता हा मुद्दा फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये खूप कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण अर्लियर डेजमध्ये इट इज अ PCOD. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की रेग्युलर मेन्सिस म्हणा, म्हणजे मासिक पाळी रेग्युलर न होणे किंवा इतर गोष्टींच्या अनुषंगानं सुरुवातीच्या किंवा लग्नाच्या अगोदर जेव्हा आपण डॉक्टरांकडे हा प्रॉब्लेम घेऊन जातो तेव्हा ते म्हणतात की लग्नानंतर सहसा हा सॉल्व्ह होतो, पण तसं घडत नाही. हीच केस नंतर इन्फर्टिलिटीची बनते. म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा PCOD आहे तेव्हा लग्नापूर्वीच्या लोकांनी पण निश्चितपणे याच्यावरती फोकस ठेवायला पाहिजे. कारण तुमचं हेल्थ ॲक्च्युअल तुमच्या मेन्सेसमध्ये दिसतं हे स्त्रीतत्वाने लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पोटही न दुखणे,
त्या ठिकाणी एक्सेसिव्ह ब्लिडिंग न होणे, त्या ठिकाणी वाईट डिस्चार्ज नसणे, ह्या सगळ्या ज्या हेल्थ प्रायोरिटीज आहेत गर्भाशयाच्या बाबतीमध्ये, ह्या सगळ्या अगोदर जर दुरुस्त केल्या, कारण गर्भाशयाचं काम जे सुरू होतं ते वैवाहिक आयुष्याच्या अंतर्गत लग्नाच्या नंतर सुरू होतं, पण ह्यावरती फोकस केलं तर आपण इन्फर्टिलिटीपासून दूर निश्चितपणे राहू शकतो असं मला वाटतं. नक्कीच सर, मगाचपासून तुमचं बोलण्याचा हे रोग हा आहाराविषयी आहे. नेमका आहार कसा ठेवायला हवा आणि आहारात काय गोष्टी समाविष्ट करायला हव्यात आजच्या काळातल्या मुळात गृहिणींनी किंवा बरोबर आहे. महिलांनी? आणि दुसरी गोष्ट, हार्मोनल इम्बॅलन्सचं आयुर्वेदाच्या माध्यमातून कसं उत्तर द्याल? ऍक्च्युअल हार्मोनल इम्बॅलन्सवरती मी थोडंसं प्रकाश टाकतो आणि नंतर आहाराकडे येतो. हो. हार्मोनल इम्बॅलन्स हा जो मुद्दा येतो तो रक्तवह स्रोतस या अनुषंगानं या ठिकाणी येतो. हार्मोन्स म्हणजे रक्त आणि शुक्र ज्यामध्ये इम्युनिटी लपलेली आहे. आता फायनल प्रोडक्ट फक्त मग थायरॉइड बिघडलंय किंवा मग पिट्युटरी ग्लँड बिघडली आहे किंवा मग बाकीच्या हार्मोन्स जे कमी पडतात त्याच ग्लँडला फोकस न करता ओव्हरऑल पोटन्शीच्या हिशोबाने आपण फोकस करायला पाहिजे. रक्त आणि शुक्र याच्या माध्यमातून जर समजा हार्मोन्सचं पोषण होत असेल किंवा रक्ताचं पोषण होत असेल तर मग रक्त आणि शुक्रावरती विचार करायला लावणाऱ्या प्रत्येक गोष्ट इन्क्लुडिंग सायकॅट्री ऑल्सो. आता लास्ट टाइम एक केस आली होती ज्यांचं इन्फर्टिलिटी होतं आणि ह्याच संदर्भानं समजा हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून त्या बऱ्याच दिवसाचं ट्रीटमेंट घेत होत्या. पण त्यावेळी मी विचार केला की हा मुद्दा नेमका कसा आहे, तर घरी गेल्यानंतर सासूबाई फक्त शिव्या देतात असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हे दोघं बाहेर जॉब करणारे, बरोबर आहे, आणि जॉब करून गेल्यानंतर त्यांची अपेक्षा म्हणजे जुन्या पिढीच्या अनुषंगानं सासूबाई म्हणत होत्या की बाबा दोन्हीही काम करायला पाहिजे, बट बॅलेन्सिंग होत नव्हतं म्हणून घरी गेल्यानंतर फक्त शिव्या व्हायच्या किंवा मग किरकिरी व्हायची आणि तद अनुषंगानं मग ती इन्फर्टिलिटी पाहायला मिळाली. आता ही केस हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून ट्रीट होतीये, बट कॉज ऑफ द डिसीज जर मी समजा त्यांचं हिस्ट्री टेकिंग केलं तर मला हे निघालं. त्यावेळी मग त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग करून ह्या गोष्टीकडे लक्ष थोडंसं कमी देणे किंवा आपलं एम काय आहे त्याच्या अनुषंगानं याकडे कितपत लक्ष द्यावं याकडे मी जेव्हा त्यांचा प्रकाश टाकला आणि त्या अनुषंगानं काउन्सिलिंग केली तर तिसऱ्या महिन्यामध्ये ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहिली. म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस हा हार्मोनल इम्बॅलन्सवरती किती इम्पॅक्ट आणतो. अबाउट प्रेग्नन्सी निश्चितपणे महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण त्याचा विचार जो आहे तो रक्त, शुक्र, अग्नी याच्या अनुषंगानं जर आपण केला तर निश्चितपणे परिणाम हे तुमच्या हातामध्ये येतात. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की आहार कसा असावा, म्हणजे पीसीओडी किंवा हार्मोनल इम्बॅलन्सच्या अनुषंगानं तुम्ही विचारला होता. आता मुद्दा असा आहे की पूर्वीपार कल्चरपासून म्हणजे दुय्यम स्थान आपण महिला वर्गानं आहाराच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे सकाळचं कामं झाल्याशिवाय जेवायचंच नाही, म्हणजे सकाळची भूक मारायची चहा घेऊन आणि त्याच्यानंतर 12 वाजता नसलेल्या भुकेची आठवण करून पुन्हा जेवण करायचं. हा जर मुद्दा कन्सिडर केला तर पहिल्यांदा आपण पोटन्शी मारली आणि सेकंड टाइम धातुक्षय म्हणजे मुद्दा येतो की पहिल्यांदा जेवण न केल्या कारणाने भूक मरून जाते आणि नंतर भुकेची आठवण करून पुन्हा मग आपण व्यवस्थित जेवल्या कारणाने आमोत्पत्ती होते आणि आमोत्पत्ती झाल्यानंतर बाकी रसरक्त आदी धातू जे आहेत त्यांचं पोषण थांबतं आणि इथं थायरॉइड पाहायला मिळतो. दॅट्स वाय इंडियन कल्चरमध्ये किंवा इंडियन लेडीजमध्ये आता रॅपिडली वाढणारा जो मुद्दा आहे तो थायरॉइड, म्हणजे ज्याच्यावरती ह्या सगळ्या डाएटच्या अनुषंगाने ॲक्च्युअल माझं संशोधन चालू आहे आणि तद अनुषंगानं मी विचार करतोय की ह्या सगळ्या गोष्टी पेपर पब्लिश केल्यानंतर किंवा नंतर ज्या मुद्दे येतील तेव्हा आपण प्रेझेंट करू. पण हार्मोनल इम्बॅलन्सचा मुद्दा आणि डाएटचा मुद्दा हा कॉमन येतो आणि पोटन्शी तुम्हाला लास्ट आवर्समध्ये मिळत नाही. म्हणजे जेव्हा गर्भ पाहिजे, म्हणजे आजकाल लोकांचं एक प्लॅनिंग नावाचा मुद्दा चाललाय की लग्न करायचं आणि आपल्याला डिसेंबरपर्यंत प्लॅनिंग करायचंय आणि डिसेंबरच्या नंतर आपल्याला चान्स घ्यायचा आहे. हा अतिशय म्हणजे वाईट शब्द वाटेल, पण मी मूर्खपणा हा शब्द मी त्यासाठी वापरेल. निसर्ग एवढा दयाळू कृपाळू असताना त्याच्यावरती अत्याचार करून कॉन्ट्रासेप्टिव्स किंवा इतर गोष्टी ज्याच्याने हार्मोनल इम्बॅलन्स पुन्हा पाहायला मिळतो आणि तुम्ही बिलकुल डिसेंबरमध्येच चान्स घेणार जानेवारीमध्ये आणि 3 महिन्यात नाही झालं तर मग दवाखाने करणार, हा विषय येतोच. या अनुषंगाने मला असं वाटतं की ह्या गोष्टीवरती पण प्रकाश त्या ठिकाणी पडायला पाहिजे आणि डाएटवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, तर तुमचं हेल्थ प्रॉपर राहील तर हार्मोनल इम्बॅलन्स तुम्ही टाळू शकता. सर, पण IUI किंवा IF ला आयुर्वेदात चिकित्सेत काही पर्याय आहेत? निश्चितच, म्हणजे पर्याय हा शब्द मी एकदम म्हणणार नाही, कारण शास्त्रांनी जे फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे ते वेगळ्या पद्धतीने केलं आहे आणि आता जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे म्हणजे IUI किंवा IVF, म्हणजे IUIच्या बाबतीमध्ये बोलत असताना मेल पार्टनर जर रिस्पॉन्सिबल असेल किंवा मग तो जो ट्रॅक आहे म्हणजे वजायनल ट्रॅक त्याच्यामधलं ॲटमॉस्फिअर जर करेक्ट नसेल समजा, तर मग स्पर्म तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. दॅट्स वाय आपल्याला इम्प्लांट करावे लागतात. दिस इज IUI. आणि ह्या गोष्टीचा जर विचार केला तर जेवढं फिमेल फॅक्टर ह्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरतो तेवढ्यापेक्षाही जास्त मेल फॅक्टर जो आहे तो कारणीभूत ठरतो. तद अनुषंगानं उत्तर वस्तीच्या माध्यमातून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती अनेकविध म्हणजे संशोधन मी करतोय आता, त्या अनुषंगानं उत्तर वस्तीच्या माध्यमातून अतिशय बेस्ट असे परिणाम त्या ठिकाणी साधता येतात. मेल फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये संशोधनाच्या अंतर्गत एक मंजिरी नावाचा कल्प ठेवला आहे ज्याच्यामध्ये 45 डेजमध्ये शुक्रजंतू अतिशय बेस्ट वाढतात.
आता पोटन्शीचा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये शुक्र हा ग्रह जसं म्हणतो किंवा शुक्र हा धातू प्रसन्नत्वाचं देतं काय म्हणजे जोपर्यंत फॅमिली हेल्थ तुमचं प्रॉपर राहणार नाही तोपर्यंत कॉन्टॅक्टची इच्छा कशी होणार हाही विचार त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आज IT सेक्टर्स असतील किंवा मग इतर गोष्टी क्वारल्स ज्याला म्हणतो आपण एकमेकातलं अंडरस्टँडिंग कमी झाल्या कारणानं प्रसन्नता नसल्या कारणानं हा मुद्दा जास्ती पाहायला मिळतो. तद्वतच पुरुषांच्या बाबतीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामावरती लक्ष देणे डाएटवरती लक्ष न देणे व्यायाम न करणे कसा काय तयार होणार हो धातू. मला असं वाटतं की खाणे आणि बसणे हा जर मुद्दा मी लक्षात घेतला तर दही लावण्यासारखा आहे आणि जर मंथन केलं म्हणजे एक्झरसाइज जर केला तर शुक्र धातूची पोटन्शी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा फॅक्टर जो आहे जो IUI साठी रिस्पॉन्सिबल आहे याला सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितपणे मदत होते. मागे एक केस होती की या अंतर्गत समजा ॲसिडिक pH ज्याला म्हणतो म्हणजे वजायनल ट्रॅकमध्ये UTI मुळे म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळं ॲक्च्युअल तिथलं pH व्हॅल्यू जे आहे ते हाय राहत होतं आणि त्याच्यामुळे शुक्रजंतू तिथपर्यंत पोहोचत नव्हते. मग अशा वेळी काय केलं की आपण UTIची ट्रीटमेंट केल्यानंतर IUI त्यांचं टळलं. आता मुद्दा त्या ठिकाणी अजून एक IUIच्या बाबतीमध्ये मी थोडंसं मेन्शन करतो की फेल्युअर नावाचा मुद्दा या ठिकाणी बऱ्याच वेळ म्हणजे ॲलोपॅथी शास्त्रामध्ये तर त्यांनी वर्णन करून ठेवलं आहे की चान्सेस इन्क्रीजेस अकॉर्डिंग टू द सेटिंग्स म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सेटिंगमध्ये चान्सेस वाढतात असं ते म्हणतात. पण एन्व्हायरमेंट क्रिएशनच्या बाबतीमध्ये बाकीचे जे मुद्दे आहेत लाईक पोटन्शी इकडची म्हणजे आतड्यांची असेल किंवा मग ब्लॅडरची असेल ह्या दोन्हींचा विचार आणि जेव्हा समजा अशा पद्धतीचे ॲसिडिक pH असतं स्पेसिफिक मेडिसिन्सनी उत्तर बस्ती देऊन त्या दिवशी जर कॉन्टॅक्ट ठेवला तर निश्चितपणे सक्सेस रेट हा बेस्ट मिळतो. नक्कीच. तर सर आपल्याला फार अमूल्य असं मार्गदर्शन करतात आणि आजचा विषय देखील ज्वलंत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. त्याविषयी मार्गदर्शन सुरूच आहे पण छोटीशी विश्रांतीची वेळ झालेली आहे. लवकरच परत येतोय. पाहत राहा हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय मूल न होणं गर्भाशयाच्या समस्या आणि त्यावरील अमृत आयुर्वेदिक उपचार. डॉक्टर, गर्भाशयावरती सूज येणं किंवा याविषयी काय उपचार आहेत? नाही गर्भाशयावरती सूज किंवा गर्भाशयाच्या गादीचे पण फार मेजर प्रश्न आहेत म्हणजे फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये त्याचं डेव्हलपमेंट न होणं किंवा मग ॲडेनोमायोसिस नावाची एक कंडिशन येते किंवा मग गर्भाशयाच्या गादीवरती सूज असणे एक कॉमन शब्द आहे आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिल्यानंतर बल्की युटेरस नावाचा मुद्दा येतो. मला असं वाटतं की गर्भाशयाच्या गादीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना मांस धातूचा विचार जो आहे तो फार प्रधान ठरतो. कारण मांस आणि रक्तापासून बनलेली ही गर्भाशयाची गादी जेव्हा मांसाचं डेव्हलपमेंट होत नाही तेव्हा मांस धातूचा निश्चितपणे विचार करावा लागेल. आता मुद्दा असा आहे की रक्तापासून उत्तर धातू जो सांगितला आहे तो मांस धातू सांगितला आहे म्हणजे रक्तापासूनच मांसाची उत्पत्ती होते आणि तद अनुषंगानं जर आपण समजा फक्त प्रोजेस्टेरॉन किंवा हार्मोनल ट्रीटमेंट घेऊन वारंवार त्याला डेव्हलपमेंट किंवा क्युरेटिंग करून आपण डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत असू तर त्याची क्षती त्याला होते आणि तद अनुषंगानं मला असं वाटतं की ह्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ॲनेमिक कंडिशन्सचा अतिशय जास्त विचार ह्या ठिकाणी करावा लागतो. तद्वतच त्याचं डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणजे स्फुरण नावाची गोष्ट येण्यासाठी आपल्याला पक्वाशयाचं जे मी मागे बोललो की एकंदरीत टेम्परेचर मेंटेन होणं म्हणून पक्वाशयासाठी रिलेटेड कंडिशन्स लाईक कॉन्स्टिपेशन असेल किंवा संडासची जागा लहान होणं असेल ॲनल स्ट्रिक्चर असेल ह्या सगळ्याच बाबींचा त्या ठिकाणी ॲक्च्युअल विचार करावा लागतो. एंडोमेट्रोसिस नावाची एक कंडिशन येते त्या ठिकाणी गर्भाशयाच्या गादीला जखमा होतात किंवा सर्वायटिस नावाची कंडिशन येते म्हणजे जिथं गर्भाशयाच्या तोंडाला आपण जखमा पाहतो. तर ह्या सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत तर त्या कंडिशन्समध्ये कधीतरी व्रणाचा पण विचार या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे तो आजार गर्भाशयाचा नसून ओव्हरऑल होणाऱ्या धातुपाकाचा परिणाम म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून रक्ताची उष्णता आणि आम्लता तद्वतच रक्तातला ईशतस्निग्धपणा धातू कमी झाल्यामुळं पाहायला मिळणे ज्याला डाएट पण कारणीभूत आहे सायकोलॉजिकल स्ट्रेस पण कारणीभूत आहे तद्वतच रात्रीचं जागरण पण कारणीभूत आहे. ह्या सगळ्याच मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर ते गर्भाशयाच्या गादीची डेव्हलपमेंटसाठी रक्तप्रधान औषधी देणे किंवा उत्तरबस्ती नावाचं ट्रीटमेंट अतिशय प्रभावी म्हणजे हायपोप्लास्टिक युटेरस नावाची एक कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळते. मागे अतिशय महत्त्वाची केस होती म्हणून पुन्हा एकदा मला सांगावीशी वाटते की हायपोप्लास्टिक युटेरसच्या बाबतीमध्ये ॲक्च्युअल सगळ्यांनी हात वर केलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी तिथले तंतू रबरासारखे झाले आहेत तर तिथं जीव कसा ओतायचा हा मॉडर्न सायन्सचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी रक्ताचा आणि शुक्राचा किंवा पोटन्शीचा विचार केला जात नाही आहे त्या पोटन्शीचा वापर करण्याचा विचार केला जातो आणि जेव्हा पोटन्शीच संपते त्यावेळी मग हायपोप्लास्टिक युटेरसच्या कंडिशनच्या बाबतीमध्ये मागे उत्तरबस्तीच्या माध्यमातून आपण ही क्वेस्ट सॉल्व्ह केली. म्हणजे ओव्हरऑल पोटन्शी वाढवण्यासाठी गुदबस्ती म्हणजे मुस्तादी आपण सारखे बस्ती असतील किंवा मग हायपोप्लास्टिक युटेरसच्या बाबतीमध्ये उत्तरबस्तीच्या माध्यमातून मांसाचं सारत्व काढून किंवा बकऱ्याचं मांसाचं यूज करून आपण त्या ठिकाणी ॲक्च्युअल तो प्रयोग केला होता तो अतिशय प्रभावी राहिला. आणि एंडोमेट्रियमच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जर विचार केला समजा तर ऊब देणे ही कन्सेप्ट म्हणजे अंडे कसे उबतात
तर घोळल्यानंतर बरोबर आहे. हो. तर सेम प्रिन्सिपल इज हिअर. जर ऊब वाढायची असेल किंवा एंडोमेट्रियमचं ग्रोथ वाढवायची असेल तर तुम्हाला औषधी तसेच उत्तरवस्तीच्या माध्यमातून जावं लागतं. पण मग डॉक्टर वारंवार होणाऱ्या गर्भपाताची कारणं काय असतात? ॲक्च्युअल हॅबिच्युअल ॲबॉर्शनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे म्हणजे फार ज्वलंत प्रश्न आहे की म्हणजे 3 महिन्यामध्ये किंवा 7व्या महिन्यापर्यंत हे प्रकरणं सध्याच्याला खूप रॅपिडली चाललेत. आणि मला असं वाटतं की ह्युमन फिजिओलॉजीपेक्षाही नैसर्गिक कारणं खूप जास्त आहेत त्याला. कारण सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच भागांमध्ये जिथं पाऊस नाही आहे, आपण 4 वर्षापासून अवर्षणाला समोर जातोय. हो. आणि तदनुषंगानं शिस्टायटिस असेल, कोलायटिस असेल, ह्या सगळ्याच बाबतीमध्ये अतिशय म्हणजे गंभीर प्रश्न हा उद्भवलेला आहे. म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की मध्येच फूल का गळून पडतं, मध्येच फळ का गळून पडतं, ह्या निसर्गाच्या तत्वाचा तुम्ही विचार करा की वारंवार येतं आणि फूल आणि फळ ज्याच्यामध्ये जोम नसेल तर गळून पडतं. म्हणजे शिस्टायटिसच्या वारंवार कंडिशन म्हणजे लघवीच्या पिशवीवरती किंवा लघवी संबंधित इन्फेक्शन्स वारंवार होणे हे फर्स्ट ट्रायमिस्टरमधल्या मिसकॅरेजचं हे आहे. तर सेकंड ट्रायमिस्टरमध्ये ॲक्च्युअल मोठ्या आतड्याचा रोल, जिथं कॉन्स्टिपेशन सारखे प्रश्न आहेत, गॅसेस सारखे प्रश्न आहेत, ते कारणीभूत आहेत. किंवा कधीच न होणारी सर्दी जी आतड्यात पडून राहते तोही प्रश्न कारणीभूत आहे. अच्छा. आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जिथं गर्भाशयाला ओझच त्याचं सहन होत नाही, दॅट्स वाय तसं होतं. तर या ठिकाणी शुक्र धातूचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून हॅबिच्युअल ॲबॉर्शनला समोर जात असताना ह्या तिन्ही अवयवांचा सोबतच टॉर्च टेस्ट नावाची टेस्ट केल्या जाते, त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि टॉर्चला उत्तर काय तर पोटन्सी वाढवणे, पुन्हा तोच मुद्दा निघतो. हो. दॅट्स वाय मला ह्या सगळ्या गोष्टीवरून सांगावं लागतं की मूत्राशय, गर्भाशय आणि पक्वाशय ह्या तिन्हींचा विचार करून हॅबिच्युअल अबॉर्शनला आपण उत्तमरित्या आत्तापर्यंत ट्रीट केलेलं आहे आणि पुढे पण करत राहू. नक्कीच. तर आज आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं, मूल न होणं आणि त्यावरचे उपचार देखील आपल्यापर्यंत सांगितले आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. हॅलो 24 तासमध्ये आज इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.